नमस्कार. उन्हाळ्यात अतिशय महाग असणारी कोथिंबीरची एकही काडी वाया न जाऊ देता ती कशी वापरावी हे मी या व्हिडिओत तुम्हाला सांगितले आहे. इथे मी कोथिंबीर छान स्वच्छ करून निवडून एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजला ठेवली आहे. आता इथे उरलेल्या कोवळ्या काड्या घेतल्या आहे. या काड्या आपल्याला स्वच्छ धुवून त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहे. त्यासाठी आपल्याला आता 4 ते 5 मिरच्या लागणार आहे. 2 इंच आलं घेतलं आहे व 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे व 1 मोठा चमचा भरून मीठ लागणार आहे. आता कट करून घेतलेल्या कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या आपल्याला मिक्सर जारमध्ये घालायच्या आहे. त्यात मी 4 ते 5 हिरवी मिरची घालून घेतली आहे. 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहे व 2 इंच आलं छान असं बारीक कट करून घातलं आहे व इथे मुठभर कोथिंबीर घ्यायची आहे. कोथिंबीरीचा वापर अशा पद्धतीने यात केला की त्याचा स्वाद अतिशय छान होतो. त्यात आपण 1 चमचा भरून मीठ घालून घेतला आहे. मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, त्यामुळे मीठ घालणं फार आवश्यक आहे. आता या ठिकाणी आपण छान असं हे मिश्रण दळून घेतलं आहे. पाण्याचा वापर न करताच हे मिश्रण आपल्याला दळायचं आहे. छान अशी दाटसर पेस्ट तयार झाली आहे. आता आपल्याला बर्फाच्या ट्रेमध्ये अशा पद्धतीने 1 चमचा छान असं हे भरून घ्यायचं आहे, म्हणजे हे छान सेट होईल. अशा पद्धतीने तुम्ही बर्फाच्या ट्रेमध्ये हे मिश्रण भरू शकतात किंवा एका ताटात देखील फक्त गोल गोळे करून ठेवले तरी चालेल किंवा चॉकलेट मोल्डमध्ये देखील तुम्ही तयार करू शकतात. इथे मी चॉकलेटच्या मोल्डमध्ये अशा पद्धतीने हे कोथिंबीरीचे क्यूब करून ठेवले आहे. आता हे तयार झालेले क्यूब आपण फ्रीजला सेट करून घेणार आहोत व अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवले की तुम्ही हे क्यूब, कोथिंबीर घरात नसेल तर तुम्ही हे क्यूब भाजीला घातले तर छान असा याचा स्वाद येतो व कोथिंबीरीच्या वड्या करताना देखील तुम्ही हे क्यूब वापरू शकता किंवा इडली डोशासोबत हिरवी चटणी करण्यासाठी देखील या क्यूबचा फार उपयोग होतो. या पद्धतीने आता हा डब्बा आपण डीप फ्रीज करून ठेवणार आहोत. साधारण 5 ते 6 महिने हे क्यूब छान टिकून राहतात. अशा पद्धतीने तुम्ही देखील ही रेसिपी ट्राय करून बघा व रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.